नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील चॅप्टर नंबर 2 पायथागोरस थिअरम या चॅप्टरमधील अपोलोनियस थिअरमचा प्रूफ या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही आपण मॅथ्स सारथी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे भविष्यामध्ये अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षात अपोलोनियस थिअरमचा प्रूफ पाहण्यापूर्वी सुरुवातीला आपण पायथागोरस थिअरम हा वेगवेगळ्या दोन त्रिकोणांमध्ये त्याचं उपयोजन करणार आहोत. म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरम इन ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल अँड इन ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण पायथागोरस थिअरम हा फक्त राईट अँगल्ड ट्रायंगल म्हणजे काटकोन त्रिकोणांमध्ये वापरलेला आहे, परंतु त्याचं उपयोजन आपण लघुकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण या दोन वेगवेगळ्या त्रिकोणांमध्ये आपण करणार आहोत. त्यापैकी पहिलं ॲप्लिकेशन आपण करणार आहोत ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगलमध्ये. ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिअरमवरती पहिलं एक्झाम्पल आपण या ठिकाणी प्रूव्ह दॅटमध्ये घेणार आहोत. ते म्हणजे इन अ ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल ABC, सेगमेंट AD इज परपेंडिक्युलर टू साइड BC, angle B is less than 90 degree, then prove that AC square is equal to AB square plus BC square minus 2BC into BD. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आकृतीमध्ये एक ABC हा लघुकोन त्रिकोण दिलेला आहे आणि त्याचा B हा जो कोण आहे तो 90 अंशापेक्षा कमी म्हणजे लघुकोन आहे. दॅट मीन्स अँगल B इज ॲन ॲक्यूट अँगल. या अँगलला गृहीत धरून आपल्याला एक साध्य सिद्ध करायचं आहे. ते म्हणजे अपोजिट साइड ऑफ दॅट ॲक्यूट अँगल AC स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू रिमेनिंग साइड्स. दॅट मीन्स AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मायनस 2BC इंटू BD. म्हणजे जर या आकृतीमध्ये B हा लघुकोन आपण गृहीत धरला तर त्याच्या समोरील बाजूचा वर्ग म्हणजे उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज वजा 2 गुणिले पाया म्हणजे BC गुणिले BD हा जो लंब रेषाखंड काढलेला आहे त्या लंब रेषाखंडापर्यंतचा B या कोणाच्या शिरोबिंदूपासूनचा सेगमेंट यांचा गुणाकार आपल्याला घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे साध्य आपल्याला पायथागोरसचा थिअरम याचा उपयोग करून त्याचं उपयोजन करून आपण हे साध्य सिद्ध करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपण पहिलं वाक्य घेणार आहोत. इन ट्रायंगल ADB, दिस इज अ ट्रायंगल ADB, इट इज अ राईट अँगल ट्रायंगल बिकॉज अँगल ADB इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा जो छोटासा काटकोन त्रिकोण दिसतो आहे या काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला ADB हा जो कोण आहे तो 90 अंशाचा आहे, कारण AD हा BC ला लंब आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण ABC हा जरी लघुकोन त्रिकोण असला तरी A या शिरोबिंदूतून टाकलेला शिरोलंब या त्रिकोणाचं दोन काटकोन त्रिकोणांमध्ये विभाजन करतो. आपण या दोन काटकोन त्रिकोणांमध्ये स्वतंत्रपणे पायथागोरसचा थिअरम वापरून हे आपलं साध्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता ADB हा जो काटकोन त्रिकोण आहे यामध्ये ADB हा अँगल 90 डिग्रीचा आहे. यामध्ये आपण पायथागोरस थिअरम वापरणार आहोत. बाय पायथागोरस थिअरम, स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज दॅट मीन AB स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड्स दॅट मीन्स AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. नाव सिमिलरली इन ट्रायंगल ADC, this is triangle ADC, it is also a right angle triangle. Angle ADC is equal to 90 degree. Therefore, by using again Pythagoras theorem, we can write AC square is equal to, that means hypotenuse square is equal to AD square plus DC square. Suppose this is equation number 2. Now, we can write AC square as it is, AD square as it is, but DC हा जो DC रेषाखंड आहे तो DC रेषाखंड म्हणजे पूर्ण पाया BC मधून जर आपण BD हा सेगमेंट वगळला वजा केला तर आपल्याला DC हा सेगमेंटची लेंथ मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण DC च्या ऐवजी लिहिलेला आहे BC वजा BD. That means
DC is equal to BC minus BD because B dash D dash C, that means point D is in between points B and C. म्हणजे D हा बिंदू B आणि C च्या दरम्यान असल्यामुळे DC म्हणजे आपण BC वजा BD घेतलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, BC वजा BD हा जो कंस आपल्याला मिळाला आहे, या ठिकाणी आपण विस्तार सूत्र A वजा B कंसाचा वर्ग म्हणजे एक्सपान्शन फॉर्म्युला A मायनस B ब्रॅकेट स्क्वेअर याचा उपयोग करणार आहोत आणि या कंसाचा आपण विस्तार एक्सपान्शन करून घेणार आहोत. ते एक्सपान्शन असणार आहे AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म दॅट मीन्स BC स्क्वेअर मायनस डबल द प्रोडक्ट ऑफ टू टर्म्स दॅट मीन्स 2 इंटू BC इंटू BD प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म दॅट मीन्स BD स्क्वेअर. आता ही जी पदं आहेत ही पदं आपल्याला रिअरेंज करायची आहेत. समीकरण नंबर 1 जे या ठिकाणी आपल्याला दिसतंय त्याची उजवी बाजू आहे AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर आणि या समीकरणामध्ये AD स्क्वेअर आणि BD स्क्वेअर हे दोन पदं आलेली आहेत. ते आपण रिअरेंज करून एकमेकांच्या जवळ लिहूयात. दॅट मीन्स AC स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस BC स्क्वेअर minus 2BC into BD. Now we can write AD square plus BD square as AB square. म्हणजे समीकरण नंबर 1 चा जर उपयोग केला तर AD वर्ग अधिक BD वर्ग ऐवजी आपण AB वर्ग लिहू शकतो. दॅट मीन्स AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर मायनस 2BC इंटू BD फ्रॉम इक्वेशन 1. आणि हेच आपल्याला साध्य सिद्ध करायचं होतं. अतिशय सोपं. आपल्याला 2 किंवा 3 मार्काला ॲक्टिव्हिटी स्वरूपामध्ये किंवा एक्झाम्पल स्वरूपामध्ये हे एक्झाम्पल आपल्याला परीक्षेला येऊ शकतं. नाव सेकंड ॲप्लिकेशन इन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. इन ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ABC, angle B is greater than 90 degree, that means angle B is an obtuse angle. If AD is perpendicular to side BC, D dash B dash C, that means point B is in between point D and point C, then prove that AC square is equal to AB square plus BC square plus 2BC into DB or BD. विद्यार्थी मित्रांनो, अगदी आधीच्या उदाहरणाप्रमाणेच यामध्ये आपल्याला साध्य सिद्ध करायचं आहे. फक्त आधीच्या उदाहरणामध्ये ही शेवटची टर्म निगेटिव्ह होती, या एक्झाम्पलमध्ये मात्र ती पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर आधीच्या उदाहरणामध्ये दिलेला ट्रायंगल हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजे लघुकोन त्रिकोण होता. तर आता या उदाहरणामध्ये दिलेला ट्रायंगल ABC हा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण विशालकोन त्रिकोण दॅट मीन्स ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे. याही ठिकाणी A या शिरोबिंदूतून पाया BC वरती एक लंब टाकलेला आहे. दॅट मीन्स AD इज परपेंडिक्युलर टू BC हे आपल्याला दिलेलं आहे आणि या पायावर टाकलेल्या लंबामुळं या ठिकाणी पुन्हा 2 काटकोन त्रिकोण तयार झालेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथे ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल ABC मध्ये B हा कोन विशाल कोन आहे आणि हा गृहीत धरून आपल्याला हे साध्य सिद्ध करायचं आहे. या विशाल कोनासमोरील बाजूचा वर्ग हा उरलेल्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका अधिक 2 गुणिले BC अधिक DB किंवा BD या इतका आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. या 2 उदाहरणांचा उपयोग करून आपण विद्यार्थी मित्रांनो पुढे अपोलोनियसचा थिअरमचा प्रूफ देणार आहोत. त्यामुळे ही उदाहरणं काळजीपूर्वक समजावून घ्या. नाव इन राईट अँगल ट्रायंगल ADB, दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल ADB. Angle ADB is equal to 90 degree. Therefore, by using Pythagoras theorem, we can write AB square is equal to AD square plus DB square. Suppose this is equation number 1. आधीच्या उदाहरणासारखाच आपण प्रूफ याही ठिकाणी देणार आहोत. Now, second right angle triangle is triangle ADC. In triangle ADC, angle ADC is equal to 90 degree. Again, the same angle is there. Therefore, by using Pythagoras theorem, we can write AC square is equal to AD square plus DC square. Now, आता या ठिकाणी हा जो DC आहे, या DCच्या ऐवजी DC म्हणजे DB आणि BC या 2 रेषाखंडांच्या लांबींची बेरीज असणार आहे. म्हणजे आधीच्या उदाहरणामध्ये ती वजाबाकी होती, या ठिकाणी मात्र ती बेरीज असणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर ही 2 पदे
जशीच्या तशी या ठिकाणी घेतलेली आहेत, मात्र डी सी लिहिताना तो डी बी प्लस बी सी असा या ठिकाणी आपण लिहिलेला आहे आणि या कंसाचा वर्ग केलेला आहे. दॅट मीन्स इन ब्रॅकेट डी बी प्लस बी सी ब्रॅकेट स्क्वेअर. हिअर point B is in between points D and point C. Now, by using expansion formula, expand this bracket, we can get AC square is equal to AD square plus DB square plus 2DB into BC plus BC square. म्हणजे याचा विस्तार आपण केलेला आहे. प्रथम पदाचा वर्ग अधिक दोघांच्या गुणाकाराची दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी समीकरण नंबर 1 मध्ये ए डी स्क्वेअर प्लस डी बी स्क्वेअर आलेलं आहे. यांना आपण ब्रॅकेट टाकूयात. हे पद आपण पुढे घेऊयात आणि हे पद सगळ्यात शेवटी लिहूयात. रिअरेंजिंग टर्म्स ए सी स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट ए डी स्क्वेअर प्लस डी बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर प्लस 2db इंटू बी सी. नाव we can write instead of AD square plus DB square AB square from equation 1. AC square is equal to AB square plus BC square plus 2DB into BC. This is from equation 1. म्हणजे या कंसाऐवजी समीकरण नंबर 1 वरून आपण AB square असं लिहू शकतो. हे आपलं दुसरं साध्य होतं. विद्यार्थी मित्रांनो, या दोन उदाहरणांमध्ये आपण पायथागोरस प्रमेयाचं ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगलमध्ये आणि ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये ॲप्लिकेशन म्हणजे उपयोजन केलेलं आहे. आता या दोन उदाहरणांच्या आधारे आपण अपोलोनियसचा थिअरम या ठिकाणी प्रूव्ह करून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. अपोलोनियस थिअरम. अपोलोनियस थिअरमचं स्टेटमेंट किंवा एक्झाम्पल स्वरूपामध्ये एक्झाम्पल असणार आहे. इन ट्रायंगल ए बी सी इफ एम इज अ मिड पॉईंट ऑफ सेगमेंट बी सी देन प्रूव्ह दॅट AB square plus AC square is equal to 2AM square plus 2BM square. विद्यार्थी मित्रांनो, ABC हा कुठल्याही प्रकारचा एक त्रिकोण आहे. त्यामध्ये M हा बाजू BCचा जर मध्यबिंदू असेल, म्हणजेच AM ही जर मध्यगा असेल, AM इज अ मीडियन, देन ज्या पायावरती मध्यगा काढलेली आहे ती बाजू सोडून उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे मध्यगेच्या वर्गाची दुप्पट अधिक पायाच्या निमपटीची दुप्पट या वर्गाची दुप्पट या ठिकाणी आपल्याला हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर और 2CM स्क्वेअर. BM आणि CM हे दोन्ही सेम असतील कारण M इज अ मिड पॉईंट ऑफ पॉईंट साइड BC. नाव व्हॉट इज गिवन? Given triangle ABC. In triangle ABC, point M is a midpoint of segment BC. This is the given information. Now from this given information we have to prove that AB square plus AC square is equal to 2AM square plus 2BM square. हे आपलं साध्य आहे आणि हे साध्य सिद्ध करण्यासाठी आकृतीमध्ये आपल्याला एक रचना करायची आहे. ए या शिरोबिंदूमधून आपल्याला बाजू BC वर किंवा पाया BC वर एक परपेंडिक्युलर अल्टिट्यूड किंवा शिरोलंब आपल्याला काढायचा आहे. देअरफॉर आवर कन्स्ट्रक्शन इज ड्रॉ सेगमेंट AD. दिस इज द कन्स्ट्रक्शन. ड्रॉ सेगमेंट AD विच इज परपेंडिक्युलर टू साइड BC. नाव प्रूफ. आता या ठिकाणी आपल्याला एक त्रिकोण गृहीत धरायचा आहे. तो त्रिकोण असणार आहे ABM. तो आपण हायलाइट करूयात. या ठिकाणी पहा ABM. दिस ट्रायंगल ABM इज अ ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल. म्हणजे हा लघुकोन त्रिकोण आहे आणि या लघुकोन त्रिकोणामध्ये आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये पाहिल्याप्रमाणे एक लघुकोन गृहीत धरणार आहोत आणि तो लघुकोन आपला असणार आहे AMB. हा जो AMB आहे हा 90 अंशापेक्षा कमी आहे. म्हणून पहिल्या उदाहरणाचा आधार घेऊन आपण डायरेक्ट लिहू शकतो याच्या समोरची बाजू म्हणजे AB चा वर्ग बरोबर AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर मायनस 2BM इंटू DM. म्हणजे या ठिकाणी आपण डायरेक्ट एक्झाम्पल नंबर 1 जे आपण आता प्रूव्ह केलेलं आहे त्याचा आधार घेऊन एक विधान लिहिणार आहोत. इन ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल ABM, angle AMB which is shown by blue color, it is acute angle less than 90 degree. Therefore we can write AB square
इज इक्वल टू AM² प्लस BM² मायनस 2BM इंटू DM. म्हणजे M हा जो कोण आहे तो गृहीत धरल्यामुळं या ठिकाणी आपण BM आणि DM या दोन रेषाखंडांच्या लांबींचा गुणाकार या ठिकाणी घेतलेला आहे. आणि लक्षात ठेवा, ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये ही जी टर्म आहे ती टर्म निगेटिव्ह येणार आहे. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 1. नाव आता आपल्याला दुसरा ट्रायंगल गृहीत धरायचा आहे आणि तो असणार आहे ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल आणि तो आहे AMC. तो आता आपण हायलाईट करूयात. ट्रायंगल AMC इज अन ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल. In this triangle, angle AMC is greater than 90 degree. म्हणजे in obtuse angle triangle ACM or AMC, angle AMC is greater than 90 degree. म्हणजे या त्रिकोणामध्ये M हा कोण विशाल कोण आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक 2 मध्ये सिद्ध केल्याप्रमाणे या त्रिकोणामध्ये जर आपण पायथागोरस प्रमेय वापरला तर विशाल कोणासमोरील बाजू AC चा वर्ग बरोबर AM² प्लस CM² और MC² प्लस 2MC इंटू DM. म्हणजे M या शिरोबिंदूपासून आपण तयार होणारे दोन रेषाखंड जसे या ठिकाणी तयार केलेले होते लघुकोन त्रिकोणामध्ये त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. म्हणून या विशालकोन त्रिकोणामध्ये पायथागोरस थिअरमचा उपयोग केल्यानंतर किंवा उपयोजन केल्यानंतर आपल्याला समीकरण मिळणार आहे AC² इज इक्वल टू AM² प्लस MC² प्लस 2MC इंटू DM. बट वी नो दॅट point M is a midpoint of side BC. It is given. Therefore, BM is equal to MC or MC is equal to BM. Because म्हणजे M हा मध्यबिंदू आहे बाजू BC चा, म्हणून BM आणि CM हे दोन रेषाखंड समान लांबीचे असतील. मग आता या समीकरणामध्ये MC या रेषाखंडाऐवजी आपण BM असं या ठिकाणी रिप्लेस करणार आहोत. म्हणून आपल्याला नवीन समीकरण मिळेल AC² इज इक्वल टू AM² प्लस instead of MC² वी कॅन राईट BM² प्लस 2MC ऐवजी आपण लिहिणार आहोत 2BM इंटू DM. सपोज दिस इज इक्वेशन नंबर 2. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जे साध्य सिद्ध करायचं आहे त्या साध्याची डावी बाजू आहे AB² प्लस AC² आणि समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2च्या डाव्या बाजू आहेत AB² आणि AC². म्हणजे या ठिकाणी आपण समीकरण नंबर 1 आणि 2ची जर ॲडिशन केली तर आपल्याला आपल्या साध्याची डावी बाजू मिळू शकेल. देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 or adding equation 1 and 2 we can get AB² plus AC² is equal to AM² plus BM² minus 2BM into DM plus AM² plus BM² plus 2BM into DM. म्हणजे AM² plus BM² minus 2BM into DM, this is the right hand side of equation number 1, and AM² plus BM² plus 2BM into DM, this is the right hand side of equation number 2. म्हणजे या समीकरणांची बेरीज करताना आपण या समीकरणांच्या डाव्या बाजूंची बेरीज डाव्या बाजूला तर उजव्या बाजूंची बेरीज आपण उजव्या बाजूला केलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, उजव्या बाजूला ही जी दोन पदं आपल्याला दिसत आहेत 2BM DM, इथं पण 2BM DM यांची चिन्हे भिन्न असल्यामुळं these two terms gets cancel with each other. ते कॅन्सल होतील, त्यांचं इलिमिनेशन होईल. AM² आणि AM² या दोन पदांची चिन्ह समान असल्यामुळे त्यांची बेरीज 2AM² आणि BM² प्लस BM² दॅट इज 2BM². म्हणजे आपण नेक्स्ट स्टेपला लिहू शकतो AB² प्लस AC² इज इक्वल टू 2AM² प्लस 2BM². म्हणजे हेच आपलं साध्य होतं ते आपण या अपोलोनियस थिअरमच्या नावाने ओळखतो. ते आपण पायथागोरस थिअरमचा लघुकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोणामध्ये उपयोजन करून हे साध्य आपण सिद्ध केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा अपोलोनियस थिअरमचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन लक्षात ठेवा. ज्या बाजूवरती आपण मध्यगा काढलेली आहे ती बाजू सोडून उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर मध्यगेच्या वर्गाची दुप्पट अधिक पायाच्या निमपटीच्या वर्गाची दुप्पट असं हे समीकरण या ठिकाणी तयार होतं. याचा उपयोग करून आपल्याला परीक्षेला बऱ्याच वेळा
एक एक्झाम्पल असतं. ते एकतर ॲक्टिव्हिटी स्वरूपामध्ये 3 मार्काला असेल किंवा एक्झाम्पल स्वरूपामध्ये असेल. जो थिअरम आहे याचा थोडासा घरी सराव करा, इक्वेशन लिहिण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही बाजूवरती मध्यका काढली असता आपल्याला इक्वेशन तयार करता येणं गरजेचं आहे. या रीतीने जर तुम्ही सराव केला तर याच्यावरती आधारित एक्झाम्पल्स जे आहेत ते नक्की तुम्हाला सोडवता येतील. या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पायथागोरस थिअरम आणि अपोलोनियस थिअरम यांचा उपयोग करून पुढच्या प्रॅक्टिस सेटमधील काही उदाहरणे सोडून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.